सिंगूर ते पुरंदर या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळात स्थानिकांच्या विरोधाची धार दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पहिल्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, नंतर काळ्या गुढ्या उभारून दिवाळी साजरी, तहसील कार्यालयावर मोर्चा, पारगाव इथे सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाला विरोध म्हणून हजारो शेतकऱ्यांनी स्वतःला अटक करून घेणं आणि मग शेवटी कुंभारवळण इथे पुन्हा सर्वेक्षण पथकाला विरोध। दिवसेंदिवस स्थानिकांच्या विरोधाची धार तीव्र होत असल्याने पुरंदरच्या विमानतळाचं होणार काय असाच प्रश्न उपस्थित होतोय। मात्र नेमका हा सगळा प्रश्न काय आहे हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केलाय। 22 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं पुरंदरमध्ये प्रस्तावित असणाऱ्या विमानतळाचं नामकरण केलं। गावकऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यावरती मोर्चा काढला। ऐन दिवाळीमध्ये शिमगा आणि घरावरती काळ्या गुढ्या उभारून गावकऱ्यांनी दिवाळी साजरी केली। तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला आणि काल ज्यावेळेस सर्वेक्षणाचं काम चालू झालं त्यावेळेस गावकऱ्यांनी सर्वेक्षण थांबवून या ठिकाणी 2500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी स्वतःला अटक करून घेतली। पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील जागेला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पसंती दर्शवली। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विमानतळ प्राधिकरणाला त्यासाठी 45 लाख रुपये दिले। असं असलं तरी स्थानिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत चाललाय। खरं तर खेडमधील प्रस्तावित विमानतळाला होत असलेल्या विरोधामुळे पुरंदर तालुक्यात विमानतळ उभारणीचा प्रस्ताव पुढे आला। विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने पुरंदरमधील वाघापूर, राजेवाडीसह आंबडी, पिसर्वे, राजुरी, सासवड या परिसरातील जागांची पाहणी केली। पुरंदर तालुक्यातील सपाट आणि डोंगरांचा अडथळा नसलेली जमीन विमानतळासाठी योग्य असल्याने प्राधिकरणाने त्याला प्राधान्य दिलं। एकीकडे शासनाच्या वतीने इतकी तयारी सुरू असली तरी दुसरीकडे स्थानिकांचा मात्र प्रकल्पाला तीव्र विरोध आहे। प्रस्तावित जागेवरील गावातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे। शेतकऱ्यांची कुटुंब शेतीवरच चालतात। पुरंदर उपसा सिंचन योजनेवर शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केलाय, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी बागायती झाल्यात। प्रस्तावित विमानतळामुळे ही योजनाच उखडली जाईल। तसंच खानवडी हे महात्मा ज्योतिराव फुलेंचं मूळ गाव, तिथे त्यांचं स्मारकही आहे। या विमानतळामुळे ते इतिहास जमा होण्याची भीती वर्तवली जाते। या परिसरात दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो। प्रस्तावित विमानतळामुळे हा व्यवसाय पूर्णपणे नष्ट होईल असं स्थानिकांचं म्हणणं आहे। कारण आम्ही शेतीमध्ये आतापर्यंत 7 ते 8 लाख रुपये खर्च करून आताशी कुठे आम्हाला 1-1.5 वर्षात शेतीचं उत्पन्न मिळणार आहे आणि आता जर आम्हाला आमची शेतीच नाहीशी झाली तर आम्ही जगायचं तरी कसं? विमानतळापेक्षा आम्हाला आमच्या शेतीचं व आमच्या मातीचंच आम्हाला महत्त्व जास्त आहे आणि ह्या शेतीसाठी पुरंदर उपशाचं पाणी आल्यापासून आम्ही पाण्यासाठी वैयक्तिक मी स्वतः म्हणजे 25 लाख खर्च केलेला आहे आणि आम्हाला शासनाचं मुळात काहीच नकोच आहे। आम्हाला तिजोरी जरी शासनाने दिले तरी आम्हाला नको आहे। ही लोकशाही आहे, इथं मुंगीलाही मारायची परवानगी नाहीये। एखादं झाड तोडायचं म्हणलं तर 5-10 प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात आणि शासन आज आमच्या हजारो एकर जमीन हडप करून जर आमचं जीवन उद्ध्वस्त करत असेल तर आम्ही शासनाला कधीही विमानतळासाठी जमीन देणार नाही। मला आतापर्यंत अपयश नाही। माझी जर शेती गेली, माझी जर 2 बैल गेली, 2 गाया जर गेल्या तर मला जगण्यात फायदा तरी काय? मग त्याच्या अगोदर शेतकऱ्याला गव्हर्नमेंटला जर वाटत असेल तर माझ्यावरती पहिली मानावर सुरू ठेवा, नंतर माझ्या बैलाची वाट तुमची तुम्ही लावा। मी काय बोलू शकत नाही। विमानतळ इथं झालं तर एकाने आमची शाळा उद्ध्वस्त होतील, मग आम्ही शिकणार कुठं? आणि लहानपणापासून आम्ही ह्याच शाळेत शिकत होतो, मग आम्ही कुठं शिकणार? विमानतळ नाही हो, आम्ही जमीन 1 इंच सुद्धा देणार नाही। ज्यांच्या जमिनी जात आहेत ते विरोध करतच आहेत, पण ज्यांची 1 गुंठाही जमीन नाही तेही विरोध करतायत। ते कसं आहे, मोलमजुरी करून पोट भरतो, शेतात कामं करतो, त्याच्यामुळे मग आम्हाला हे शेतकरी जर नसेल तर आमचं कसं होईल? विमानतळ जर झालं, शेतकरी गेले, आम्ही कुठं पोट भरायची? कुठं जायचं? आम्ही काय खायचं? हे गाव आम्हाला सांभाळतं 10-15 वर्ष आम्हाला सांभाळते आणि आम्ही आता हे गाव गेलो, आम्ही कुठं जाणार? गोरगरीब ह्या गावाने मला चांगलं सांभाळलं होतं। आता हे गाव जर सरकार जर लावित असेल लांब तर आम्ही गोरगरिबांनी कुठं जायचं? पारगाव इथे 2 ते 2.5 हजार शेतकऱ्यांनी स्वतःला अटक करून घेतली। सर्वेक्षण करणाऱ्या पथकाने 52 एकर जागेचं सर्वेक्षण करून काम थांबवलं। कुंभारवळण इथेही स्थानिकांनी विरोध करून सर्वेक्षण थांबवलं। एकंदरीतच पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उड्डाण पुन्हा एकदा अडचणीत आलंय।
गावकऱ्यांच्या एकीची ताकद या ठिकाणी महाराष्ट्राला पाहायला मिळते आणि शासन सुद्धा गावकऱ्यांच्या ताकदीपुढे कुठेतरी नमती भूमिका घेताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामधलं पुरंदरच्या विमानतळाचं टेक ऑफ नक्कीच अडचणीत आलंय असंच म्हणावं लागेल। कॅमेरामन अक्षय तातरसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, पारगाव। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यापासून नेमकं काय काय घडलं नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 22 ऑगस्ट 2016ला मुख्यमंत्र्यांकडून विमानतळाची घोषणा करण्यात आली। त्याच दिवशी घोषणा होताच बाधित 7 गावांच्या ग्रामसभेत विरोधाचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। 29 सप्टेंबर 2016 रोजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बाधित गावांना भेट दिली। 2 ऑक्टोबरला विमानतळ विरोधासाठी स्थानिकांनी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। 13 ऑक्टोबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा नेला। 27 ऑक्टोबरला काकडी ग्रामस्थांनी पारगावला भेट दिली। संपूर्ण दिवाळीच्या उत्सवात स्थानिकांनी काळ्या गुढ्या उभारून निषेध नोंदवला। 7 नोव्हेंबरला तहसील कार्यालयावर स्थानिकांनी मोर्चा नेला। तर 10 नोव्हेंबरला पारगावमध्ये सर्वेक्षणाला आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी जोरदार विरोध केला। यावेळेला हजारो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली। 15 नोव्हेंबर 2016ला कुंभारवळणमध्ये सर्वेक्षणाला आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला। जिल्हाधिकारी आणि बाधित शेतकरी प्रतिनिधींची बैठक पार पडली, मात्र कोणताही निर्णय या बैठकीत झाला नाही। विमानतळासाठी प्रस्तावित जागेची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती कशी आहे, तिकडचं जीवनमान कसं आहे, जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 22 ऑगस्ट 2016ला मुख्यमंत्र्यांकडून विमानतळाची घोषणा करण्यात आली। त्याच दिवशी घोषणा होताच बाधित 7 गावांच्या ग्रामसभेत विरोधाचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। 29 सप्टेंबर 2016 रोजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बाधित गावांना भेट दिली। 2 ऑक्टोबरला विमानतळ विरोधासाठी स्थानिकांनी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। 13 ऑक्टोबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा नेला। 27 ऑक्टोबरला काकडी ग्रामस्थांनी पारगावला भेट दिली। संपूर्ण दिवाळीच्या उत्सवात स्थानिकांनी काळ्या गुढ्या उभारून निषेध नोंदवला। 7 नोव्हेंबरला तहसील कार्यालयावर स्थानिकांनी मोर्चा नेला। तर 10 नोव्हेंबरला पारगावमध्ये सर्वेक्षणाला आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी जोरदार विरोध केला। यावेळेला हजारो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली। 15 नोव्हेंबर 2016ला कुंभारवळणमध्ये सर्वेक्षणाला आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला। जिल्हाधिकारी आणि बाधित शेतकरी प्रतिनिधींची बैठक पार पडली, मात्र कोणताही निर्णय या बैठकीत झाला नाही। पुरंदर परिसरातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे। बहुतांश शेती ही बागायती आहे। याचाच आढावा घेत आहेत आपले प्रतिनिधी निलेश जगताप। पुरंदर उपसा सिंचनच्या माध्यमातून पुरंदरच्या काही भागात नवसंजीवनी निर्माण झालेली। विमानतळ बाधित जो परिसर आहे 1800 ते 2400 हेक्टर जमीन या विमानतळाला लागणार आहे। मात्र हा जो बाधित परिसर आहे, काही जमीन शासनाची जरी पडीक जमीन असली, गायरान जमीन असली तरी अनेक जमीन ही बागायती भागामधली आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। पुरंदर उपसाच्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये जे चैतन्याचं वातावरण आहे, लाखो रुपये खर्च करून येथील शेतकऱ्यांनी पाईपलाईनद्वारे आपल्या शेतामध्ये पाणी आलं। या ठिकाणी ऊस असेल, त्याचप्रमाणे गहू असेल, कांदा असेल, वेगवेगळ्या प्रकारची फळांची लागवड सुद्धा, डाळिंबाच्या बागा, पेरूच्या बागा, सीताफळाच्या बागा, अशा वेगवेगळ्या फळांच्या बागा सुद्धा या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीमध्ये केलेल्या आहेत। दिवसभर इथला शेतकरी शेतामध्ये काम करतो, मात्र आज या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती विमानतळाचं भीतीचं सावट निर्माण झालेलं आहे। हे दृश्य आपण पाहू शकतो। मका आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी वांगीची शेती आहे, सागाची झाडं या ठिकाणी, आणि आश्चर्य म्हणजे या ठिकाणी एक सफरचंदाचं झाड सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालं। प्रचंड वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे या ठिकाणी आहेत आणि एक प्रकारे आर्थिक सुबत्ता या पाण्यामुळे, पुरंदर उपसाच्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती। आत्ताच काही दिवसांपूर्वी पुरंदर उपसाचं पाणी आलं, लाखो रुपये शेतकऱ्यांनी खर्च केलेले आहेत। त्यामुळे आपला लाखो रुपयांचा चुरडा होईल किंवा आपल्या फळबागा उद्ध्वस्त होतील, ही भीती या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे। आणि म्हणून हे शेतकरी या ठिकाणी एकत्र येत या विमानतळाला मोठ्याच प्रमाणावरती संघर्ष करताना पाहायला मिळून येतात। कॅमेरामन अक्षय तातरसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, पारगाव। जर आजची घडामोड तुम्ही बघितलीत, गेल्या 2 दिवसातली घडामोड जर तुम्ही बघितलीत, तर पुरंदर इथल्या प्रस्तावित विमानतळाविरोधात शेतकरी आक्रमक झाला आणि त्यानंतर सर्वेक्षण रद्द करण्यात आलं। मंगळवारी अधिकारी जमिनीचं सर्वेक्षण करायला गेले तेव्हा संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना रोखलं। जीव गेला तरी चालेल, मात्र जमीन मोजणी करू देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। दरम्यान आंदोलकांच्या एकंदरीतच भूमिकेविषयी आणि शेतकऱ्यांच्या भूमिकेविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी निलेश जगताप यांनी।
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असणाऱ्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला आज कुंभारवण या ठिकाणी सुद्धा स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती विरोध केलेला आहे। सर्वेक्षणाचं काम बंद पडलेलं आहे। या शेतकऱ्यांची भूमिका नेमकी काय विरोध तुम्ही करताय, काय पाठीमागचं कारण? पुरंदरच्या जनतेला खऱ्या अर्थाने ह्या लोकप्रतिनिधींनी फसवलेलं आहे। सातत्याने पुरंदरला पाण्याचं आमिष दाखवलं आणि खऱ्या अर्थाने पुरंदरला पाण्याची गरज असताना पुरंदरला खऱ्या अर्थाने विमानाची गरज नाही। आणि या जनतेची खऱ्या अर्थाने भावना अशी आहे की ही विमानतळ पुरंदरमध्ये झालं नाही पाहिजे। प्रथम विरोध याच्यासाठी की विमानतळ आम्हाला नको आहे। ज्या शिवतऱ्यांनी गेले 5 वर्ष फक्त पाण्याचं राजकारण केलं, पाण्याच्या राजकारणावरती आता जी बाधित गावं आहेत त्या बाधित गावांचं पुरंदर उपसाचं पाणी बंद करा म्हणून सांगतायत, त्या लोकांना गावबंदी करा म्हणून सांगतायत। अहो शिवतारे साहेब, तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात म्हणून तुम्ही जे काय कराल ते आम्ही सहन करू, हे कदापि शक्य नाही। आम्हाला विमानतळ नको आहे आणि आम्ही कष्ट करून पोटा भरतो। आम्हाला याच्यात काही तुमचा समस्या नको आहे, तुमचा आम्हाला सहानुभूती पण नको आहे। सहानुभूतीने आमच्या तुम्ही सुरू ठेवली मानावर सुरू ठेवली आहे। तुम्हाला आमची गरज होती तेव्हा आमच्या पाया पडत अशी शिवतरे। या ठिकाणी कुंभारवणचं जर चित्र पाहिलं तर स्थानिक लोकप्रतिनिधींविरुद्ध मोठ्या प्रमाणावरती नाराजी या विमानतळाच्या प्रश्नावरती पाहायला मिळते। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही विमानतळ होऊ देणार नाही, हीच ठाम भूमिका या ठिकाणी सर्वच ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। कॅमेरामन अक्षय तातरसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, कुंभारवण। दरम्यान जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे मात्र विमानतळासाठी आग्रही आहेत। त्यांची भूमिका जाणून घेतली आपले प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। असं आहे की अजूनपर्यंत विमानतळाचा DPR झालेला नाही। कुठच्या गावची किती जमीन जाते याच्याबद्दलचं काही माहिती नाही। काही विरोधक फुकटमध्ये लोकांची दिशाभूल करतात। आता जो काही चाललेला आहे तो ओव्हल सर्वे असे ज्याला म्हणतात, त्याचा अर्थ फक्त हवा, अमुक तमुक याची सगळी डायरेक्शन्स हा सगळा प्रकार चेक केला जातो। दुसऱ्या बाजूला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेस्टची जमीन आहे, आखारी पळची जमीन आहे 450 एकर, फॉरेस्टची जमीन 1400 एकर आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गायरांची जमीन जवळजवळ 400-450 एकर आहे। प्रायव्हेट लोकांच्या ज्या जमिनी इन्व्हेस्टर्स म्हणून जे काही 10 वर्षापूर्वी आलेले लोक आहेत, अशा जमिनी मोठ्या आहेत। राठी करून जो बिल्डर त्याची जवळजवळ 700-800 एकर जमीन आहे। बिल्डर म्हटल्यापेक्षा प्लॉटिंग करून इथे 20 वर्षापासून 30 वर्षापासून आहेत। काही अल्ताफ पटेल, काही आणखी तबेलेवाले, अशा काही जागा दिसत आहेत। आणि या लोकांची इन्व्हेस्टमेंट फक्त अशाच पद्धतीची जमिनीची ही जर सगळी जर आपण जमीन पाहिली तर मला वाटत नाही की शेतकऱ्यांची जमीन घ्यावीच लागणार आहे। जरी घ्यावी लागली तर एखाद दुसरा कॉर्नर वगैरे कुठे असेल त्या पद्धतीने ते होईल। आणि म्हणून शेतकऱ्यांचं माझं आव्हान आहे त्यांना देखील की सर्वे केला म्हणजे काही जागा दिली असं होत नाही। सर्वे केला म्हणजे सातबारे बदली होत नाही। आणि मी तुमचा रखवालदार आहे, मी पालक आहे, त्यामुळे कुठच्याही प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान करून जर काही चुकीचं हे असेल तर मीच होऊ देणार नाही। निव्वळ अगदी कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणून दिशाभूल होऊन विरोध करण्याऐवजी समंजसपणे सामाजिक नीट विचार करून 2-3 पर्याय त्याच्यामध्ये निवडू शकतात। मला काही लोकांनी आता सांगितलं की रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला, रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला संपूर्ण पट्टा बागायत आहे। रस्त्याच्या पलीकडचा बाजूचा भाग हा संपूर्ण ड्राय भाग आहे। रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला गेलं तर ते 2600-2800 हेक्टर साधारणतः ते सुद्धा होते। आपण निश्चितपणे तसा विचार करू। माझं म्हणणं आहे की मी तर असं करतोय की एका बाजूला जो ड्राय पट्टा आणि बाहेरच्या लोकांच्या काही जमिनी ह्या घेऊन जरी विमानतळ होत असेल तरी तशाच प्रकारचा पट्टा आणि शेतकऱ्यांना काय त्याचा फायदा मिळेल का असे दोन्ही ऑप्शन तयार करू। सुवर्णद्वार आहे विकासाचं। मुलांना नोकऱ्या नाही, लग्न होत नाही, उस्मानाबादला जाऊन मुली करून आणावं लागतात। ही वस्तुस्थिती मी तीवरून आता सांगतो तुम्हाला की ही वस्तुस्थिती आहे। प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक बोललं की ते म्हणतात हो बापू हे खरं आहे, असंच आहे। आणि मग जर ही एवढी चांगली चालवण्याची संधी ती नाकारायची कशी आपण? मी पुन्हा एकदा सांगतो, विमानतळ इथे आणण्याचा आणि हे करण्याचा सरकारचा जो येतोय त्याच्यापाठी त्याला मी सपोर्टला आणि पाठिंबा का देतोय? तो विमानतळ व्हावा म्हणून नव्हे, माझ्या पुढच्या 10 पिढ्यांचं त्याच्यातून कल्याण होणार आहे हा पहिला माझा हेतू आणि फायदा आहे। आणि मग विमानतळामुळे शासनाला आणि संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होणार, 14 जिल्ह्याला फायदा होणार। पण तो दुसऱ्या नंबरला आहे। पहिल्या नंबरला माझा फायदा हा माझ्या शेतकऱ्यांचा आणि पुढच्या तरुण पिढ्यांचा होणार आहे। हजारो नोकऱ्या मिळणार आहेत। सर्वे झाला म्हणजे काय 7-12 नाही बदलला, GPR झाला म्हणजे काही 7-12 नाही बदलला, पॅकेज आला म्हणजे काय जबरदस्तीचं आम्ही करू शकतो असंही काही नाही। त्यामुळे नीट विचार करून माझ्यावर विश्वास ठेवा एवढंच मी सर्व शेतकऱ्यांना सांगतोय। कॅमेरामन अक्षय तातरसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, सासवड।
तर आपण ऐकलं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे काय म्हणतायत की ही सुवर्ण संधी आहे एकंदरीतच परिसराच्या विकासासाठी। मात्र एकीकडे शेतकऱ्यांचं हित, स्थानिकांचं हित आणि दुसरीकडे विकास आणि प्रस्तावित विमानतळ या सगळ्याच गोष्टींचा, या सगळ्या पैलूंचा सुवर्ण मध्य सरकार कसं साधतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। नाही ती सरकारची जबाबदारीच आहे की या संपूर्ण प्रकरणात सुवर्ण मध्य गाठण्याची। या आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।